आली आणि नारळ झाडे जास्तीत जास्त दिसली म्हणजे समजून घ्यायचं की आपण कोको बीचवर पोहोचलो. तर आम्ही पाहत होतो इकडे पोहोचलो, पण हे फिश पण आहेत बरेच प्रकारचे इथं. त्या रस्त्याला जायचं ना ते नारळ. मस्त इकडे लोकांना मच्छा पकडलेल्या आहेत ह्या. आणि हे कोको बीच इकडे सर्वजण इकडे फिश पकडणारे लोक आहेत. जास्त माझा पण पारंपरिक व्यवसाय मच्छी पकडणे आहे, पण इथं जसं पाहतोय आम्ही रस्ता चुकलोत बहुतेक. इकडून रस्ता आहे जाण्याचा. तर आलोच तिकडे आम्ही आता बीचवरती. आणि इथं आमच्या गाड्या थोड्या समोर जात नाहीत वाळून म्हणून रेतनं समोर आलो. हे जे बीच आहे इथे गोव्याच्या किनाऱ्यावर जसं तुम्ही गाणं पाहितलं असेल बऱ्याच वेळेस, तर ते गाणं पण इथं शूट केलेलं आहे इथं गोव्याच्या किनाऱ्यावर. हे बघा हे बीच खूप नारळ झाडे दिसते. आणि कोको बीच म्हणजे कोको नाव सांगितलं की लगेच आठवणमध्ये येतं आपल्या की इथे नारळ झाडे वगैरे असतील. तर हां, तर इथं खूप अशी नारळ झाडं आहेत इकडे साईडने बीचच्या, म्हणून इकडे ह्या बीचचं नाव बहुतेक कोको बीच पडलं असेल. आणि जहाज मस्त मोठाचा समुद्र आहे, लाटा येत आहे तिथे. मध्ये डॉल्फिन वगैरे आम्हाला पाहायला जायचं आहे. मी तिकीट घेतलेले आहे जहाजाचे, 700 रुपयाला तिकीट इथून घेतलेलं आहे मी इथून. तर आता इथून जहाजामध्ये बसून आपल्याला मध्ये जायचं आहे आणि डॉल्फिनचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला, समुद्राचा डॉल्फिनचा आनंद. मित्र आमचे कुठे गेले त्याच्या कपाता दिसणार आला कोणी इकडे हरपले की. पण हे जे तुम्हाला जहाज दिसत असले इकडे, त्या बोटमध्ये बसून आम्हाला मध्ये जायचं आहे. इकडे असं म्हणतात की इकडे डॉल्फिन वगैरे उड्या मारणारे असे डॉल्फिन उड्या मारतात ना, तर ते डॉल्फिन आहे. तर इथे 700 रुपये तिकीट घेतलेलं आहे दोघांना जाण्यासाठी मला कोको बीचला. तर ते आल्याच्यानंतर मी आता बसून जायला यामध्ये. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये, पाहायचं असेल तर, नसेल तरी पण राहा. तर इकडे बोटमध्ये बसलो होता टाईम सध्या आता मी माझा मित्र. हे बघा फोटो काढत आहे. खरंच खूप आनंद आहे तिकडे, थंडी हवेचं एकदम ठिकाणी आहे बघा. जीवनाचा आनंद घ्यायचा तिकडे, तिकडेच आपण मरायचं खेडेगावामध्ये कुठे पण. म्हणलं रे तिला म्हणलं रे यार हो म्हण चालेल, होय म्हणा नाही म्हणा, बस बोमलच म्हणा. आलेच तिकडे आता सुकान मी असं फिरायला इकडं. त्या दादांचं म्हणणं आहे कोणतरी जॅकेटच्या वरी पाय ठेवत आहे कोणीतरी. तर बघा आनंद घ्यासारखा इथं कोको बीच. हे पण बघा. खरंच आपल्याला मेन म्हणलं तर आता याच्यावर बसून इकडे डॉल्फिन असतात, डॉल्फिन पाहायला जायचं आहे. ते आतापर्यंत आपण टी व्हीमध्ये मूव्हीजमध्ये जे काही व्हिडिओमध्ये असेल तेच आपण डॉल्फिन पाहिलेलं आहे, पण आज आपल्याला रिअलमध्ये डॉल्फिन पाहायला मिळणार आहे. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. मनाचा विसावा सुखी जीवनात जसं अभंगामध्ये असतं त्याच प्रकारे मला एकच सांगायचं की जीवनाचा जर खरंच रस घ्यायचा असेल तर फिरत जा, कुठे पण फिरत जा. तर मित्रांनो डॉल्फिन निघाली म्हणे आसपास कुठेतरी, इथे डॉल्फिन उड्या मारतात. मला आणखीन आढळली नाही कुठे येते, पण असतील म्हणे बहुतेक डॉल्फिन. आनंद खूपच येत आहे. सापडतील 1-2 डॉल्फिन. सर्वांचे इथेच जहाज दिसते बोट. कुठे डॉल्फिन आली का नाही, कुठे गेली? जीवनाचा रस फक्त डॉल्फिन बघण्यात आहे. डॉल्फिन आता चालू होती मित्रांनो. येतात. हां सगळ्यात भारी म्हणजे नंबर 1चा प्राणी आहे ते, येणारच बाहेर ते. कुठेतरी मायला कुठे गेली की मध्ये जावं लागते आणखीन. मित्रांनो
डॉल्फिन आताची उडी मारून गेली. कुठे गेली रे? कुठं मला दिसत नाही. अरे फिरी डांपून आलं माल. हे बघा हे डॉल्फिन. बहुतेक गेले वाटते. हे बघा हे बघा किती मोठी डॉल्फिन आहे ती. मित्रांनो जेवढं तुम्हाला दिसत आहे तेवढाच आणून घ्यावं, जास्तचा विचार करू नका. कारण की तुम्हाला रिअल बघायचं, तुम्हाला जर रिअल बघायचं असेल डॉल्फिन तुम्हाला इकडे यावं लागेल. बैठो सब बैठो और शांत बैठो रे. डॉल्फिन दिखना चाहिए. हमारे गर्दे से नहीं आ रही डॉल्फिन. हाँ डर के जा रही हो. सबसे होशियार प्राणी है डॉल्फिन फिश. ये डरा रहे साले लोग, ये साले पूरे. सब लोग डराओ यार, सब लोगों को डराओ यार. हम सिंगल सिंगल लोग यहाँ पे बैठे, चलो सब जोड़ी जोड़ी के साथ बैठे. तुम ना सिंगल ही मरोगे. मी काय करणार आता. आपला मोबाईल भला आपण भले. मला सगळे पैसे हे इधर आहे रे. हो देखो हे सगळेजण डॉल्फिन पाहण्यासाठी थांबले आहे. आणि खरंच खूपच मोठी डॉल्फिन आहे इकडे. मोठमोठ्या डॉल्फिन आहे. मी आतापर्यंत मूवीज मध्ये, पिक्चर मध्ये किंवा छायाचित्रामध्येच फक्त पाहिली होती, पण साक्षात आज पाहायला भेटली मला. पण ही बघा का नंबर 1 डॉल्फिन. डॉल्फिन यायली चाली या बोटला भिजू चाली निघून. उडी मारायची असते मला सांग. हे बघा डॉल्फिन. मित्रांनो तुम्हाला डॉल्फिन हे काय, ज्या डॉल्फिन मला पाहिजे त्या डॉल्फिन इथे आहेत बघा. मध्ये बसल्यात त्या डॉल्फिन. मला बाकीच्या डॉल्फिन काय आवश्यकता नाही आहे. हे सिंगल लोकांचा टापा आमचा. हे बघा हे डॉल्फिन. कहाँ गए इधर नाही. इधर आली म्हणा डॉल्फिन मित्रांनो. नाही हो आली ना आणखी. आली ना आली. हे बघा ही डॉल्फिन. दिसले का. मला तर कधी मध्ये शक होतो मित्रांनो हे जे जहाजवाले यांनी पैसे जमा करून इथं डॉल्फिनच आणली काय की आपल्याला दाखवायसाठी. आणि बहुतेक एकच डॉल्फिन 3-3 वेळा दिसायली. नवीन डॉल्फिन नाही तिथं. रे माय मित्रांनो हाताला पाणी आले माझ्या. उपकार झाले हाताला पाणी. हा मुद्दाम असं करायला तर मुद्दाम असं मजा येऊन आम्हाला. हे बघा का कशी डॉल्फिन येवाली. घरी इथं पोहणं कोणाला येत असं तरी पण पोहण्याचं काही महत्व नाही मित्रांनो. कारण की समुद्र आहे. समुद्रामध्ये कोणाचं पोहणं कोणाचं काही घेणदेण नसतं इथं आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त मोठमोठे शार्क असतात इथं. एक वेळेस आपल्या त्याच्या तोंडात गेला की संपला खेळ संपला. बस ए गर्दा मत करो रे. आई वाली जाए निकल के. आयला 1000 रुपये घेऊन आलो डॉल्फिन बघायला. येते रे येते डॉल्फिन आले रे. ए मोबाइल संभालो रे, गिर जाएंगे सबके. पकड़ के रखो मोबाइल. बहुत जोर जोर से बोट घुमा रहे हैं. ये इतने जल्दी बाहर मेरे को लेके मत जाओ रे. ज्यादा ये करो जरा. हिंदी नहीं आ रही मेरे को. गॉगल घालून मित्रांनो. जर गॉगल घातल्यावर तर आणखी मजा असते. कारण की गावामध्ये किती आपण हे बघा. हे माझ्या डॉल्फिन.
ना सोडली. कोको बीच. मित्रांनो गॉगल काढून टाक तुम्ही, याच्यात काय मला मजा वाटत नाही गॉगल मध्ये. खरं जीवन हे आपलं साक्षात नाही इथं. हे सुनील दादा बघा आपले फोटो काढून बेजार इकडं गावात राडा करताला आता बहुतेक. हे धरे काय इकडं माझ्याकडे फिरवत जायचं कधी मध्ये कॅमेरा मायाची. हे बघा आमचे हे आमचे लोको पायलट. लय झालं बे. एक शूट करू दे इथं. लईच नंबर एक बोर्ड दिसायला हे. सो ब्युटिफुल and looking like a wow. वाव वाव वाव. अरे का धूप निघाले का ते. कसलं जबरदस्त. याच्यामध्ये कोण असते का माहित. मला पिक्चर मध्ये बघितले होते राव आतापर्यंत मी, पण आता तर इकडे फिरत फिरत आणलं. मला समजलं नाही इकडे कशामुळे आणलंय काय नाही, पण इथं आल्याच्या नंतर सांगितले हे जे स्पॉट आहेत 2-3 समोरचे त्याचं खूप मोठं योगदान आहे. तर इथे जे जेल आहे सेंट्रल जेल आहे इथं समोर, ते पण तुम्हाला पाहायला भेटेल आता. सेंट्रल जेल आणि जे डायमंड हसीना मांजाई हे जे मूवीज आहे त्या मूवीजचं पण ते डायरेक्टरचं घर आहे म्हणे ते पण आपण पाहू समोर गेल्याच्या नंतर. एक एक करून तुम्हाला सगळं काय दाखवून मी इथं. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये, स्किप वगैरे काही करू नका, असंच राहत जा. हे बघा हे जे आहे सेंट्रल जेल आहे आणि ते जे वरचं आहे हे किल्ला आहे वर. हा ध्यान ठेवून मला ध्यान राहतात किती गोष्टी. हा किल्ला आहे वरचा आणि हे जे आहे हे सेंट्रल जेल आहे. सेंट्रल जेल पूर्ण सेंट्रल जेल आहे. गांधीजीच्या काळामध्ये सेंट्रल जेल म्हणजे पहिले ते गांधीजीच्या काळामध्ये जे जेलमध्ये टाकून लोकांना ते जेल आहे. आता बंद आहे सध्या, पण पहिलं हे सेंट्रल जेल पहिल्याचं. हे बघा तुम्हाला सेंट्रल जेल किल्ला दाखवला आहे आणि डायमंडचा बिझनेस करणारा एक व्यक्ती आहे ओनर. त्याचं 150 कोटी जास्त रुपयांचं हा घर आहे. तर जे पहिल्या काळामध्ये 150 कोटी रुपये किंमत होती याची, पण आत्ता जे याची प्राईज आहे ते 10 पटीने वाढली असेल सांगता येत नाही, म्हणून जास्त आपल्याला एवढं विचारत नाही. आणि हसीना मान जाएंगी हे जे मूवीज होतं पिक्चर ह्या पिक्चरची शूटिंग जी झालेली होती ते पण ह्याच बंगल्यामध्ये झालेली होती इथे. हे बघा त्या काळामध्ये 150 कोटी आणि या काळामधले किती होताल हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. हे बघा कोको बीच डायमंड मस्त आहे बघण्यासाठी. तर हे मोठंसं असं बेट आहे, ते स्वतः राहतात ते. दादा भडकले थोडेसे आपले. आपण जिथून गेलो तिथून सोडत की सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटी आम्ही वापस आलो आहेत साईडला. इथून आम्ही वरी गेलो होतो आणि इथंच वापस आलेलो आहे. तर आपला जे समुद्रातला ब्लॉग होता कोको बीचचा
सध्या तर थांबू आपण आणि आपल्याला साईडला जायचं आहे आता. इथून आपण वरी आलो होतो आणि रिवर्स गिअर टाकता येत आता. हे बघा रिवर्स गिअर. आणि या जॅकेटचं पण काम झालं आता. इथं काढून ठेवायला काय हरकत नाही याची. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.